अकोला हा पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. अकोट, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर या अकोला जिल्ह्यातील 5 तर रिसोड या वाशिम जिल्ह्यातील एका मतदारसंघाचा अकोला लोकसभेअंतर्गत समावेश होतो. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ आता निर्विवादपणे भाजपचा बालेकिल्ला बनलाय. भाजप विरोधात इतर कुठला उमेदवार इथं टिकत नाही ही वस्तुस्थिती मागील 20 वर्ष अकोल्याची जनता अनुभवत आहे. राष्ट्रवादी अथवा शिवसेना पक्षातर्फे तर इथे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारच कधी पाहायला मिळाले नाहीत. असो, पण अकोला आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इथून पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यानिमित्तानेच इथून ताकद कोणाची जास्त आहे, अकोल्याचा पुढचा खासदार नेमका कोण आहे, याचाच घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मित्रांनो, अकोला हा मतदारसंघ चर्चेत राहण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर. 1984 साली निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी आत्तापर्यंत 10 वेळा या ठिकाणाहून निवडणूक लढवली असून त्यापैकी फक्त 2 वेळा ते इथून निवडून आले आहेत. शेतकरी तसंच वंचित समूहांचे प्रश्न घेऊन प्रकाश आंबेडकर 1980 पासून विदर्भ तसंच देशाच्या वेगवेगळ्या भागात काम करत होते. 1984 साली बऱ्यापैकी लोकसंपर्क जमवलेल्या अकोला मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली खरी, मात्र काँग्रेसच्या मधुसूदन वैराळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 1952 ते 1989 या 37 वर्षांच्या दीर्घ काळात अकोला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. 1989 साली मात्र भाजपच्या पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांनी काँग्रेसच्या इथल्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. पुढील 2 टर्म ते खासदार म्हणून निवडून आले. 1978 साली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून आमदार झालेल्या पांडुरंग फुंडकर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. 2 वेळा आमदारकी भूषवलेल्या फुंडकर यांनी अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील भाजप संघटना मजबूत करण्यासाठी काम केलं. 2 टर्म खासदार राहिलेल्या फुंडकर यांचा प्रकाश आंबेडकर यांनी 1998च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर मात्र फुंडकर राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. 2005 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं. तर 2016 साली महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. 2018 साली त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करायचा झाल्यास 1984 ते 1990 या काळात त्यांनी काँग्रेस आणि भाजप पक्षाला विरोध करत स्वतःचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. 1990च्या सुमारास राजीव गांधी यांच्याशी फारकत घेतलेल्या व्ही.पी. सिंग यांनी सामाजिक न्याय हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राजकारण केलं. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू केली. त्यांनीच प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना 1990 साली राष्ट्रपती नियुक्त खासदारकी देऊ केली. 1990 पासून पुढे 8 वर्ष प्रकाश आंबेडकर राज्यसभा खासदार होते. दरम्यानच्या काळात त्यांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. 1998 साली मात्र शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वेगळा प्रयोग करून पाहिला. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रासू गवई या सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या नेत्यांना काँग्रेसनं या निवडणुकीत मदत केली. हे 4ही नेते त्यावेळी खासदार झाले. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांना सोबत घेऊन राजकारण करण्याचा नवा पॅटर्न सुरू केला. देशाच्या राजकारणात हा प्रयत्न अकोला पॅटर्न म्हणून ओळखला जातो. 1994 साली भारिप बहुजन महासंघ हा स्वतःचा पक्ष काढलेल्या प्रकाश आंबेडकर यांना 2004 नंतर मात्र काँग्रेसनं साथ दिली नाही. अकोला जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाचं वर्चस्व वाढल्यानं म्हणा किंवा इतर कारणांनी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर हे मागील 4 लोकसभा निवडणुकीत आमनेसामने आले. या दोघांच्या भांडणात फायदा मात्र भाजप उमेदवाराचा झाला. 2004, 2009 आणि 2014च्या निवडणुकीत काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना मदत केली असती तर ते सहज निवडून आले असते, असं आकडेवारी पाहिलं की लक्षात येतं. 2019ला मात्र काँग्रेस उमेदवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित मतांपेक्षा भाजपच्या उमेदवाराला काही हजार मतं जास्त मिळाली. संजय धोत्रे हे भाजपचे तगडे नेते 2004 पासून सलग 4 वेळा या ठिकाणी निवडून आले. प्रकाश आंबेडकर या नावाभोवती असलेलं वलय किंवा त्यांचं सोशल इंजिनिअरिंग या कशाचाच फटका धोत्रे यांना मागील 4 निवडणुकीत बसला नाही.
एकूण आकडेवारी पाहता काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांना एकमेकांशी जुळून घेतल्याशिवाय या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करता येणार नाही. त्यामुळेच असं म्हणायला वाव आहे की जसं वंचितला सोबत घेतलं नाही तर त्याचा महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. अगदी तसंच शरद पवारांनी साथ दिली तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर हे सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना अकोल्यातून निवडून यायचं असेल तर महाविकास आघाडीसोबत जाणं मस्टच आहे. तिकडे संजय धोत्रे यांना मात्र राजकारणातील सातत्यपूर्ण कामगिरीचं बक्षीस भाजप सरकारनं दिलंय. 2019ला चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान, दूरसंचार, मानव संसाधन आणि विकास या खात्याचं केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं. मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे 2021 नंतर त्यांनी या पदाचा कार्यभार सोडला. 2024 साली संजय धोत्रे लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे किंवा मुलांना या ठिकाणी संधी मिळू शकते. अकोला पूर्व येथील आमदार रणधीर सावरकर यांचं नाव सुद्धा लोकसभेसाठी चर्चेत आहे. अकोला लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे. एका ठिकाणी काँग्रेस तर उर्वरित एका ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. या 6 मतदारसंघाचा पॅटर्न पाहता भाजप पक्ष इथं कायम वरचढ असल्याचं चित्र पाहायला मिळतं. असं असलं तरीही प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणारी किमान 2 लाख मतं या मतदारसंघात आहेत, हे विसरून चालणार नाही. रिसोड या वाशिम जिल्ह्यातील मतदारसंघात मात्र काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. जन कुटुंबातील लोकांना इथल्या जनतेनं कायम ग्रीन सिग्नल दिलेला असून काँग्रेसची हक्काची मतं या भागात आहेत असं ठामपणे म्हणता येतं. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या हरीश पिंपळे यांचं मागील 15 वर्षांपासून इथं वर्चस्व आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आलटून पालटून निवडून येत होते. संजय धोत्रे यांना लोकसभेला लीड मिळवून देण्यात मूर्तिजापूर मतदारसंघाचा मोठा वाटा असतो. अकोला पूर्व हा भाजपचा बालेकिल्ला असलेला आणखी एक मतदारसंघ. 2008 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर मात्र मागील 2 निवडणुकात भाजपचे रणधीर सावरकर निवडून आले आहेत. यंदाच्या लोकसभेसाठी रणधीर सावरकर यांच्या नावाचा विचारही भाजप पक्षातर्फे केला जात असल्याच्या चर्चा आहेत. अकोला पश्चिम हा भाजपला फुल सपोर्ट करणारा आणखी एक मतदारसंघ. 2008ला मतदारसंघ तयार झाल्यानंतर गोवर्धन शर्मा हे भाजप उमेदवार इथले परमनंट आमदार बनले आहेत. त्याआधीही अकोला विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी 1995 पासून प्रतिनिधित्व केलं होतं. विदर्भातील अभ्यासू आणि अनुभवी नेते म्हणून शर्मा यांची ओळख आहे. 1995च्या युती सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषवलं आहे. अकोट मतदारसंघात मागील 10 वर्षांपासून भाजपचं वर्चस्व आहे. प्रकाश बारसाकळे हे अमरावतीच्या दर्यापूर भागातून 1990 पासून 2004 पर्यंत निवडून येणारे आमदार 2014 पासून अकोट मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्याआधी शिवसेना पक्षानं 20 वर्ष या ठिकाणी आपला दबदबा निर्माण केला होता. भारिप बहुजन महासंघाचे रामदास बोडखे सुद्धा इथून एक वेळ आमदार झाले होते. प्रकाश आंबेडकर खासदार बनले त्याच वेळी बोडखे आमदार बनले होते. 2019 पूर्वी महायुती असल्यानं शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल. आता मात्र भाजपच्या उमेदवाराला निवडून येणे इतपत मतं मिळतात का हे पाहणं इथं रंजक ठरेल. बाळापूर विधानसभा मतदारसंघात भारिप बहुजन महासंघ म्हणजेच आत्ताची वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे. शिवसेनेचे नितीन देशमुख हे इथले विद्यमान आमदार असले तरी त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव नाही. त्यापूर्वी 2 वेळा भारिप बहुजन महासंघाकडून आमदार झालेल्या बळीराम सिरस्कर यांनी 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर 2022 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला. 2019ला वंचित बहुजन आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांची राजकीय चलबिचल झाल्याचं दिसून येत आहे. 2024 विधानसभेसाठी भाजपतर्फे निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असतील. मतदारसंघातील एकूण प्रभावाचा त्यांना फायदा होईल का हे बघावं लागेल. एकूणच मागील 4 टर्म अकोला लोकसभेची जागा भाजपनं जिंकली असली तरी यंदा त्यांचा उमेदवार बदलण्याची शक्यता असल्यानं निकालातही काही अंशी फरक दिसू शकतो. विरोधकांच्या इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेण्याबद्दल अजून चर्चा झालेली नाहीये. उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांचं जमत असल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांना प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी ताकद उभी करायला उद्धव ठाकरे गळ घालणार का?
मागील 20 वर्षांचा राजकीय विजनवाद संपून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, यावरच अकोला लोकसभेच्या जागेचं भवितव्य ठरेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? अकोल्यातून पुन्हा भाजपचाच उमेदवार बाजी मारेल की मग प्रकाश आंबेडकर हे यावेळेस खासदारकीवर आपले नाव कोरतील? अकोल्यात ताकद कोणाची जास्त आहे? भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी की मग वंचित बहुजन आघाडीची? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.